एक बघा, जे इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड आहे म्हणजे कोणतं, IBC. तर यामध्ये सरकारनं थोडं चेंजेस म्हणजे केलेलं आहे. म्हणजे या विंटर सेशन आहे रे बाबा, बजेट सेशनमध्ये 2 अपडेट्स मला असं वाटते ज्याची जेवढी चर्चा व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही, पण तो परीक्षा दृष्टीनं महत्वपूर्ण असेल. त्यातला पहिला आहे IBC आणि दुसरं माहिती आहे काय, जे फॉरेन करन्सी FCRA ज्याला ऍक्ट म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सरकारनं अजून अमेंडमेंट केली आणि त्याची खूप मोठी चर्चा चालू आहे. कळलं का? त्या 2 वर म्हणजे व्हायला पाहिजे. आज आपण कशावर बोलू? IBC, इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड काय आहे बरोबर बघा. आपल्या सिलेबसमध्ये एक शब्द आहे, त्या शब्दाला म्हणतात नॉन परफॉर्मिंग ॲसेट, बरोबर. तर त्याला आपण डेप लोन म्हणतो, म्हणजे डेप म्हणजे डेड लोन म्हणतो त्याला आपण. म्हणजे बँकेनं कर्ज दिलं, तुम्ही परत नाही करू शकले आणि परत तर करू नाही शकले, पण सोबत काय होऊन राहिलं माहितीये का, बँकेकडनं रिकव्हरी पण होत नाहीये. नंबर 1. नंबर 2, कधी कधी असं होते, म्हणजे एक सांगतो, NPA झाल्यानंतर म्हणजे कर्जबुरी झाल्यानंतर, सिंपल भाषेमध्ये अजून सांगतो, तुम्ही गाडी विकत घेतली, हप्ता नाही भरला, तर हप्तेवाली गाडी उचलून घेऊन जाते. ती जी गाडी उचलून घेऊन जाते ना, ते कोण्या कायद्यानं? आता ते गाडी तुमची, तुमच्या घरून उचलून जबरदस्तीने घेऊन चालले, काहीतरी त्यांच्याकडे लिगल पॉवर असेल ना, तर त्या ऍक्टला म्हणतात कोणता कायदा? सरफेसी ऍक्ट, बरोबर, जो आहे 2000चा. मला कळलं इथपर्यंत? या ऍक्टनं नेतात. जर समजा थोडी अजून वरची केस असेल, तर त्यासाठी आपल्याकडे DRT आहे, डेप रिकव्हरी ट्रिब्युनल, त्याच्या आदेशानं नेतात. झालं. पण या 2 मध्ये काय, हे 2 ऍक्ट पॉवर देते रिकव्हरीचे. पण जर रिकव्हरी झाली नाही तर, यानं याची गाडी काय केली, जंगलात लपून ठेवली तर, अरे कळलं का, यानं याची गाडी शेतामध्ये लपून ठेवली तर दिवसेंदिवस काय होईल, त्या गाडीची व्हॅल्यू काय होत जाईल, कमी होत जाईल ना. गाडीची व्हॅल्यू कमी म्हणजे बँकेची जे लायबिलिटी आहे ती वाढत आहे ना अजून जास्त. म्हणून हे जे लिलावाची प्रक्रिया आहे, लिलाव समजते ना, म्हणजे रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ही टाइम बाउंड पिरियड मध्ये व्हावी. म्हणून तुम्हाला प्रश्न येणार, 2016 मध्ये सरकारनं एक कायदा आणला, त्याला म्हणतात IBC, इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी ओके कोड म्हणतात त्याला. समजलीत पर्यंत? कोड म्हणजेच हा कायदा आहे. इज दॅट क्लिअर? आणि या अंतर्गत एखादी लोन जर काय झालं, बुडीत झालं, तर टाइम बाउंड पिरियड मध्ये त्याची काय होईल रे, रिकव्हरी. समजलीत पर्यंत? त्याला म्हणतात काय, IBC. आणि सरळ मुद्द्यावर येतो, तो रिकव्हरी पिरियड हा आहे आजच्या डेट मध्ये 330 दिवस. किती दिवस? 330. 330 कसं आहे, पहिले 90 आहे, मग 180 आहे, तो वाढून कितीपर्यंत जाऊ शकतो, मॅक्स टू मॅक्स 330 दिवसाच्या आत. झालं. आता प्रॉब्लेम असा आहे, 330 दिवसामध्ये तुम्हाला रिकव्हरी करायची आहे, पण जर पेंडिंग केसेस, त्याला सिस्टम पण तेवढं मोठं लागेल ना. अरे कळलं का रे बाबा? पण ज्या प्रमाणात रिकव्हरी व्हायला पाहिजे, ओके, ह्या 330 दिवसात ती रिकव्हरी होत नाही. समजलीत पर्यंत? म्हणून सरकारनं यामध्ये अजून प्रस्तावित केलं. आणि काय प्रस्तावित केलं, 2-3 इन्स्टिट्यूशन स्थापन केलं. आणि कसं इन्स्टिट्यूशन, की जी ऍसेट आपण रिकव्हर करणार आहोत, म्हणजे आपल्या भाषेमध्ये जी गाडी उचलणार आहोत, कळलं का, त्याची व्हॅल्यू पटकन काढून टाकायची, बरोबर. आणि त्याचं बा किती वेळेस नंतर किती आपण रिकव्हरी केली तर लॉस आणि प्रॉफिट होऊ शकतो, ते जलद गतीनं करण्यासाठी इथं काय तयार केली, व्यवस्था. समजलीत पर्यंत? मॉरल ऑफ द स्टोरी एवढी आहे, फक्त लक्षात ठेवा, IBCचा प्रमुख उद्देश, नंबर 2 IBCची कालमर्यादा, बरोबर. ह्या 2 गोष्टी फक्त काय लक्षात ठेवा यामध्ये. इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड नावावरून लक्षात येत नाही, नावावरून लक्ष कुठला, सरफेसी 2002चा आहे, बरोबर आहे, 2000चा नाही आहे. नावावरून काय येत नाही, लक्षात हे 16 बरोबर आहे बरं का, लक्षात ठेवायचं. 19 मध्ये अमेंडमेंट आहे याची, बरोबर नाही का. 2024 मध्ये पण अमेंडमेंट आहे, ज्याची मर्यादा किती केली, 330 केली होती. मी काय सांगत होतो रे बाबा, कुठला पॉईंट सांगत होतो, हा, ह्या IBC वरनं लक्षात येते का, दिवाळखोरी व नादारी संहिता. अरे बाबा, तो विचारताना असं विचारलं ना, IBCचा प्रमुख उद्देश काय, तर ते हे बरोबर काय ठेवा, लक्षात असू द्या. 2002 सरफेसी हा नोडल कायदा आहे, याच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी त्याला काय म्हणतात की होतात. आणि एक अजून एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रश्न आला बघा, की बॅड बँकेचा प्रमुख उद्देश काय, कशाचा, बॅड बँकेचा प्रमुख उद्देश काय काय असेल, नंबर 1 लोकांना, गरीब लोकांना कर्ज देणे, दिवाळखोर लोकांना कर्ज देणे, कर्ज रिकव्हर करणे,
हा समजलं का? बॅड बँकचा अर्थ काय होतो म्हणजे सिंपल, हे कन्सेप्ट पण लक्षात घ्या इथं. समजा उदाहरणार्थ, म्हणजे सिंपल उदाहरण देतो आपल्या गावातलं. समजा मी पैसे दीपला उधार दिले, झालं, आणि दीप मला पैसे परत करत नाहीये. मी जाऊन चक्रा मारू मारू थकलो. इव्हन म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा, म्हणजे माझा पेट्रोलचा खर्च काय झाला, जास्त झाला. हा देतच नाहीये. मग मी काय करतो, एका भाईकडे जातो आणि भाईला म्हणतो माझे पैसे रिकवर करून दे. समजा हा अरुण भाई आहे, कळलं का? अरुण भाईला म्हणतो माझे पैसे रिकवर करून दे. अरुण भाई म्हणते देतो मी रिकवर करून, मला काय मिळणार? तो म्हणते मी तुला इथले 20% देतो. समजलं? ठीक आहे, म्हणजे 100 रुपये काढायचे आहे, 20 रुपये अरुणला. मग मी म्हणतो 20 रुपये तुला देतो, पण मला काय शाश्वती तू करून देशील? मग अरुण म्हणतो किती द्यायचे आहे? 100 आहे, 20 तू घे, म्हणजे 80 मला परत कर. तो म्हणतो ठीक आहे, 80 पैकी 40 आताच घे. कोण देते 40 रुपये? अरुण मला. समजलं? अरुण म्हणजे भाई. आणि मग याच्या मागे लागते तो. समजलं? म्हणजे माझा फायदा काय? जिथं 100 रुपये आहे बुडणार होते, किती रुपये आले? 40. अरुणचा फायदा काय? अरुणचा फायदा काय? त्याला 20 रुपये मिळणार आहे ना, आणि तो त्याची गॅरंटी घेऊन आला ना. तो अरुण म्हणजे बॅड बँक. समजलं? कळलं का? तो अरुण म्हणजे सरकारची बॅड बँक. समजलं का? आणि हेच जर खाजगी असेल तर त्याला म्हणतात ART, ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. रिलायन्स ऍसेट रिकन्स्ट्रक्शन म्हणजे त्या कंपनीकडे जायचं, ती तुमची ऍसेट काय करून देईल? रिकव्हर करून देईल. कळलं का इथपर्यंत? आणि फायदा काय? ते पर्सेंटेज मिळेल तुम्हाला. फायदा काय? 100 बुडायचे तर किती बुडाले? 60 बुडाले, पण 40 आले ना, तर त्याला म्हणतात बॅड बँक. आपण जे बेसिक लेक्चर आहे आपलं, त्यामध्ये जो आपण बँकिंगमध्ये बुडीत कर्ज हा शेवटी टॉपिक शिकत असतो ना, त्याच्यामध्ये याचा काय होतो अभ्यास, पण तिथे एवढा डीप मध्ये म्हणजे होतो नाही होत. त्यामुळे असं जर करत गेलं तर चांगल्या तऱ्हेनं अभ्यास होऊ शकतो तो. चला कळली इथपर्यंत? IBC नंबर 2 काय? बॅड बँक. आणि फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन, बॅड बँकवर आजपर्यंत प्रश्न नाहीये. यावर काही नाही प्रश्न नाहीये. ज्याच्यावर प्रश्न नाही त्याला व्यवस्थितपणे बघून घ्या, केव्हाही प्रश्न धडकू शकतो. चला 2 टॉपिक क्लिअर झाले. नंबर 1 काय? IBC. नंबर 2 काय? बॅड बँक. समजलं? पर्याय बरोबर बघायचा. बॅड बँकचा पुढील पैकी उद्देश काय? आपले पोरं व्यवस्थित लॉजिक लावतील. बँक शब्द आहे म्हणजे याचा अर्थ कर्जाची देवाणघेवाण असेल, आणि पद्धतशीर तोंड गाळ करून कुठेही एक्झाम हॉलच्या बाहेर येईल. समजलं? मग म्हणणार कोणती मिस्टेक झाली? सिले मिस्टेक. आजच्या ठळक बातम्या संपल्या.